Hello dear friends, welcome to another video lecture of Bridge Course of Zoology. This is Prakash Ghagargunde, Assistant Professor, RMG College, Savli. Friends, in the previous video lecture, we have discussed about the different terminologies in the Mendelian genetics, and we know that how the Mendel performed his experiments on pea plants. Okay. Now, whatever the data collected by the Mendel during his experiments on pea plants, on the basis of that data, he formulated 3 laws of genetics. The first law is law of dominance. लॉ ऑफ डॉमिनन्स हा मेंडलचा पहिला लॉ आहे अँड दिस लॉ स्टेट्स की F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर अपियर होतं दॅट इज डॉमिनंट आणि जो सप्रेस होतो that is called as recessive character. Okay, the character which appears in F1 generation is dominant and which suppress is recessive. And as we have already discussed की प्रत्येक कॅरेक्टर इंडिव्हिज्युअल मधलं कुठलंही एक कॅरेक्टर आपण घेतलं तर ते एक कॅरेक्टर पेअर ऑफ जीन्स मिळून कंट्रोल करतं, बरोबर. सो इन दॅट पेअर 2 जीन्स असतील, त्यापैकी एक जीन्स डॉमिनंट असेल आणि दुसरा जीन्स हा रेसेसिव्ह असेल. नेक्स्ट इज लॉ ऑफ सिग्रिगेशन. लॉ ऑफ सिग्रिगेशन असं म्हणतं की अलिलिक पेअरमध्ये म्हणजे जीन्सच्या पेअरमध्ये ज्या वेळेला हेट्रोझायगस कंडिशन असतं, राईट, मीन्स एक डॉमिनंट जीन असतं आणि एक रेसेसिव्ह जीन असेल, अशा कंडिशनमध्ये हे दोन्ही जीन्स इंडिव्हिज्युअलमध्ये एकत्र राहतात विदाउट एनी काइंड ऑफ मिक्सिंग. आणि ज्या वेळेला गमेट फॉर्मेशन होत असतं त्यावेळेला या पेअरमधली एक जीन ही एका गमेटमध्ये जाते तर दुसरी जीन ही दुसऱ्या गमेटमध्ये जाते, राईट. इट मीन्स दॅट ईच गमेट कंटेन्स अ सिंगल जीन, राईट. And for this reason, this law of segregation is also called as law of purity of gametes, right. आणि ज्या वेळेला एखादा नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो त्यावेळेला प्रत्येक पॅरेंटमधून एक गमेट येतो, राईट. लाईक मेल पॅरेंट असेल तर त्याच्यामधून एक स्पर्म येईल, फिमेल पॅरेंट असेल तर त्यांच्यामधून एक गमेट येईल, राईट, एग येईल. तर या स्पर्ममध्ये एक जीन असेल आणि त्या कॅरेक्टरसाठी आणि फिमेलमधून येणाऱ्या एगमध्ये एक जीन असेल फॉर दॅट सेम कॅरेक्टर. ओके. नेक्स्ट इज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट स्टेट्स दॅट की ज्या वेळेला अलीलची पेअर असते जी एखादा कॅरेक्टर कंट्रोल करतं, ते गमेट्स पॅरेंटमध्ये असताना एकत्र असतात, राईट. पण ज्या वेळेला ते गमेट्समध्ये एंटर करतात त्यावेळेला मात्र त्या पेअरमधल्या जीन्सचा एकमेकांवरती कुठलाही प्रभाव नसतो
आणि ते प्रत्येक जीन इंडिपेंडंटली वेगवेगळ्या गमेटमध्ये जातात, राईट. And that's why this is called as law of independent assortment. Next is dihybrid cross. In the previous video we have discussed about the monohybrid cross. Mono means single, right? In that we have stated that की दोन इंडिव्हिज्युअल ज्यांच्यामध्ये फक्त एकच कॅरेक्टर डिफरंट आहे, लाईक एक मेल आहे एक फिमेल आहे, मेलची हाईट जास्त आहे फिमेलची हाईट कमी आहे, कॅरेक्टर एकच फक्त कुठलं हाईट, राईट. एक इंडिव्हिज्युअल हायटेड आहे आणि दुसरा शॉर्ट आहे, राईट. अशा पॅरेंट्सचा क्रॉस म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस. नाव ज्या वेळेला दोन पॅरेंट्सचा आपण क्रॉस करतो, दोन इंडिव्हिज्युअल्सचा आपण क्रॉस करतो डिफरिंग इन 2 कॅरेक्टर्स, दॅट इज कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. फॉर एक्झाम्पल एक मेल आहे जो हायटेड आहे आणि त्याचे हेअर्स कर्ली आहेत, व्हाईल एक फिमेल जी शॉर्ट आहे आणि जिचे हेअर्स स्ट्रेट आहे, राईट. तर या दोन इंडिव्हिज्युअल्समध्ये दोन कॅरेक्टर्स वेगळे आहेत, एक तर त्यांची हाईट आणि दुसरी म्हणजे त्यांचे हेअर्स, राईट. असे दोन कॅरेक्टर्स डिफरंट असलेले इंडिव्हिज्युअल्सचं जेव्हा आपण क्रॉस करतो दॅट इज कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. नाव ज्या वेळेला दोन पॅरेंट्सचं क्रॉस होतं आणि त्यापासून F1 जनरेशनचे ऑफस्प्रिंग तयार होतात, त्यावेळेला ते इंडिव्हिज्युअल्स नवीन इंडिव्हिज्युअल्स आपल्या पॅरेंट्सला कम्प्लिटली रिझेंबल करत नाही. म्हणजे जे काही नवीन ऑफस्प्रिंग्स तयार झालेले आहेत ते एक्झॅक्टली आपल्या पॅरेंट्ससारखे दिसत नाही. याचं कारण काय आहे तर जेनेटिक व्हेरिएशन्स, राईट. जेव्हा पॅरेंट्सपासून नवीन इंडिव्हिज्युअल्स तयार होतात त्यावेळेला जेनेटिक व्हेरिएशन त्यांच्यामध्ये येतं, ज्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये थोडेफार चेंजेस होतात आणि त्यामुळे ते एक्झॅक्टली आपल्या पॅरेंट्ससारखे दिसत नाहीत. ओके. नाव विच आर दोज थिंग्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द जेनेटिक व्हेरिएशन, तर लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, राईट. ज्यामध्ये प्रत्येक जीन इंडिपेंडंटली वेगवेगळ्या गमेटमध्ये जाते आणि दुसरं म्हणजे म्युटेशन, राईट. सो दीज 2 थिंग्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द जेनेटिक व्हेरिएशन. आता या ठिकाणी जे आपण मेंडल्सचे 3 लॉज बघितले होते, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सिग्रिगेशन अँड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तर या ठिकाणी प्रश्न तयार होतो की हे जे मेंडल्सनी सांगितलेले 3 लॉज आहे हे नेहमी फॉलो होतात का, तर याचं उत्तर आहे नाही. ओके. सो मेंडल्सने दिलेले हे 3 लॉज ऑलवेज फॉलो होत नाही. ओके. आता ते कसे आपण बघूया. There is a phenomenon called as incomplete dominance. मेंडलनी कोणता लॉ दिला होता, लॉ ऑफ डॉमिनंट, अँड इन दॅट ही स्टेटेड दॅट की दोन जे जीन्स असतात इन अ पेअर त्यापैकी एक डॉमिनंट असते आणि दुसरी रेसेसिव्ह. डॉमिनंट जीन आहे ती अपियर होते आणि रेसेसिव्ह जीन सप्रेस होते, राईट. म्हणजे ते अपियर होत नाही. सो इन इनकम्प्लीट डॉमिनन्स काही वेळेला अशी कंडिशन होतं ज्यामध्ये सगळे जेनोटाइप्स किंवा जीन्स जे आहेत ते एक्सप्रेस होतात, राईट, पार्शियली. सो अशी जी कंडिशन आहे ज्यामध्ये पेअरमधले दोन्ही जीन्स पार्शियली एक्सप्रेस होतात त्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स असं म्हणतात, राईट. या ठिकाणी काय होत आहे
की एक जीन दुसऱ्या जीन्सला कम्प्लिटली सप्रेस करू शकत नाही, राईट. एक जीन पार्शली एक्सप्रेस होईल आणि दुसरी जीनसुद्धा पार्शली एक्सप्रेस होईल. यामुळे होतं काय की F1 जनरेशन जी फॉर्म होते त्या F1 जनरेशनमधलं जे हायब्रिड्स आहेत, हेट्रोझायगस जिनोटाईप असलेले इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांच्यामध्ये एक नवीन किंवा इंटरमिडिएट असं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं, राईट. फॉर एक्झाम्पल इनकम्प्लीट डॉमिनन्सचे एक्झाम्पल म्हणजे 4 o'clock फ्लावर्स. 4 o'clock इज अ प्लांट आणि याचे जर फ्लावर्स आपण बघितले तर यामध्ये आपल्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स हा बघायला मिळतो. अँड धिस इज द डेव्हिएशन ऑफ द मेंडल्स लॉज. ओके, सो ॲज वी सेड की 4 o'clockमध्ये आपल्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स हा बघायला मिळतो. सो यामध्ये जर आपण रेड फ्लावर प्लांट आणि व्हाईट कलर फ्लॉवर प्लांट यांना जर आपण क्रॉस केलं तर या क्रॉसमध्ये ज्या वेळेला रेड अँड व्हाईट फ्लावर आपण क्रॉस केला तर याच्यामध्ये काय असायला पाहिजे की एक जो डॉमिनंट असेल तो एक्सप्रेस व्हायला पाहिजे आणि दुसरा सप्रेस व्हायला पाहिजे, राईट. मीन्स जसं रेड फ्लॉवर हा डॉमिनंट ट्रेट असेल आर, तर कॅपिटल आर असलेले सगळे जे फ्लावर्स आहे मॅक्झिमम ते रेड कलरचे व्हायला पाहिजे आणि एक फ्लावर हा व्हाईट असायला पाहिजे आउट ऑफ द 4, राईट. बट असं होत नाही. यामध्ये ज्यांचं जेनोटाईप कॅपिटल आर आहे होमोझायगस ते रेड फ्लावर्स होतात. तर जे होमोझायगस रिसेसिव्ह असेल WW ते व्हाईट फ्लावर्स होतील. बट असे फ्लावर्स ज्यांच्यामध्ये हायब्रिड कंडिशन आहे म्हणजे कॅपिटल आर आणि W अशी कंडिशन असेल तर ते फ्लावर्स पिंक कलरचे होतात. म्हणजे पिंक कलर काय आहे, एक इंटरमिडिएट एक्सप्रेशन आहे. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स. द नेक्स्ट डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन लॉज इज को-डॉमिनन्स. को-डॉमिनन्स मीन्स या फिनॉमिनॉनमध्ये सुद्धा डॉमिनंट आणि रिसेसिव्ह असं काही नसतं. ओके, सो पेअरमधले दोन्ही जीन्स ही इक्वली अपियर होतात इन F1 हायब्रिड्स. ओके, आणि हे दोन्ही जीन्स इंडिपेंडंटली एक्सप्रेस होतात, राईट. आणि हे जे दोन्ही अलिल्स आहेत त्यांना को-डॉमिनंट अलिल्स असं म्हणतात. द एक्झाम्पल ऑफ को-डॉमिनन्स इज कोट कलर इन कॅटल. एक शॉर्थॉर्न कॅटल आहे. या कॅटलमध्ये आपल्याला को-डॉमिनन्स बघायला मिळतो. म्हणजेच काय की पेअरमधले दोन्ही जीन्स इक्वली अपियर होतात, एक्सप्रेस होतात, राईट. फॉर सपोज या कॅटलमध्ये होमोझायगस रेड विथ जेनोटाईप कॅपिटल आर यांना जर आपण होमोझायगस व्हाईट कॅपिटल W जेनोटाईप असलेल्या इंडिव्हिज्युअलसोबत जर क्रॉस केलं तर अशा वेळेस यांच्यामध्ये जे काही ऑफस्प्रिंग तयार होतात त्या ऑफस्प्रिंगमध्ये रेड आणि व्हाईट हेअर्स असे दोन्ही हेअर्स आपल्याला बघायला मिळतात. विथ जेनोटाईप यांचा काय राहील मग कॅपिटल R W. ओके, आणि यांच्यामध्ये को-डॉमिनन्स असल्यामुळे काय होईल, जे रेडसाठी कॅपिटल R जीन आहे, व्हाईटसाठी कॅपिटल W जीन आहे, ह्या दोन्ही जीन इक्वली एक्सप्रेस होतील. त्यामुळे त्या इंडिव्हिज्युअलमधला जो हेअरचा कलर असेल तो रेड पण असेल आणि व्हाईट पण असेल, राईट. सो अशा पद्धतीचे जे हेट्रोझायगस ऑफस्प्रिंग असतात त्यांना रोन असं म्हणतात.
Okay, so this is about the Mendel's three laws and the deviation from Mendelian laws. Okay, the another topic we'll discuss in the next lecture.